हे बघा मित्रांनो, आपल्याकडे BS6 ॲक्टिवा गाडी आलेली आहे. कस्टमरचं असं म्हणणं आहे की गाडी चालू व्हायला प्रॉब्लेम देते आणि चालूमध्ये पेट्रोल संपल्यासारखं फटकं मारते. तर आपण चेक करून घेऊया. टेस्ट ड्राईव्ह घेतल्यानंतर असं लक्षात आलं की गाडीच्या पेट्रोल फिल्टरमध्ये प्रॉब्लेम आहे. तर पेट्रोल फिल्टर खोलण्याच्या अगोदर आपण वॉश करून घेऊया गाडी आतनं एकदम क्लीन. पेट्रोल फिल्टर एकदम व्यवस्थित खोलत आहे आपण. सेन्सरच्या वायरी वगैरे आपण व्यवस्थित काळजीपूर्वक आपण सोडून ठेवत आहे. पेट्रोल पाईप लॉक करणं अतिशय गरजेचं असते. हे बघा पेट्रोल फिल्टर कसा खराब झाला आहे. तर आपण पेट्रोल फिल्टर खोलल्यानंतर व्यवस्थित क्लिनिंग वगैरे करून झाल्यानंतर नवीन फिल्टर इन्स्टॉल करत आहे. नवीन फिल्टर इन्स्टॉल करताना त्याची ओरिंग व्यवस्थित आहे का नाही याची खात्री करून घ्यावी. ज्या पद्धतीने आपण खोलला आहे त्याच पद्धतीने व्यवस्थित आणि स्वच्छ प्रॉपर काळजीपूर्वक करणं खूप गरजेचं असतं आहे. तर हे बघा आपण बेल्ट लॉक पण बसवून घेत आहे. गाडी आता एकदम ओके झालेली आहे. आम्ही चेक करून बघितले आहे. तुम्हाला पण ते नंतरनं पुढं आपण एक्सप्लेन करणार आहोत. डिक्की वगैरे व्यवस्थित फिट करून आपण डिक्कीचे नट वगैरे आपण इन्स्टॉल करत आहोत. तर हे बघा मित्रांनो, सांगायचं एकच की BS6 गाड्यांची काळजी खूप व्यवस्थित घ्यावी लागते. तर हे बघा कसं स्टेबल एकदम 70च्या स्पीडपर्यंत गाडी चालत आहे. आपण टेस्ट ड्राईव्हला केल्यानंतर पण एकदम समाधानकारक असं रिझल्ट गाडीने आपल्याला दिला आहे. त्यामुळे कस्टमर खूप आनंदी आहेत.